टीमचे कॅप्टन आहे. हाल टीमचा एक 12 मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. हाल चालेल का लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. अंबिका चौक संघ इथे पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि इथे पहिल्या फेरीमध्ये कांबे संघाला पराभूत केलं होतं. हाल संघानं 3 धावांना कांबे संघ पराभूत झाला होता. मात्र इथे आता पाहूया दोन्ही संघादरम्यान एक मोठी मॅच आपण पाहतो. दोन्ही खालापूर विभागातून आपण पाहतो, खालापूर तालुक्यामधून दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. आणि राज्याच्या शिवछत्रपती ट्रॉफी मधील आपण पाहतोय सेकंड राऊंडची ही दुसरी मॅच. नैनेश पवार ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 2000 फलंदाजी केली ती गोलंदाजी करत असताना 7 धावाचा खर्च केले तर तोच नैनेश पवार इथे आले. तो नैनेश पवार आणि साहिल चौधरी आणि मॅन ऑफ द मॅच संदीप यांना देऊन आपण त्यांना सन्मानित केलेलं आहे. आणि ह्या मॅच मध्ये आता पाहूया कुठला संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. हाल संघाचे आले त्यांचे आपण स्वागत करूया. बॉलर आलेले आहेत आगाज. आगाज आगाज पहिला चेंडू घेऊन आलेले आहेत नैनेश पवार यांच्यासाठी आणि पहिला चेंडू होती अमर फटकापत सिप साऊंड इथे ऐकायला मिळालं. मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करत असताना आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेलं आहे नैनेश पवार त्यांच्या नावावरती. ते सुद्धा एक बाईक आहे, बायकरमॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नैनेश पवार. एका धावसंख्येने आपलं संघाचं खातं इथे उघडे केलेलं आहे. आज मात्र चांगल्या धावा आहेत, लो स्कोरिंगच्या सुद्धा चांगल्या मॅच झालेल्या आहेत. मात्र इथे पाहू हाल संघाच्या विरोधात खेळत असताना तर अंबिका चौक संघ एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. 2 ओव्हरची मॅच 2 षटकाचा हा सामना. साहिल इथे मात्र या जिकड चेंडूवरती आपण पाहिलं असेल आक्रमण केलेलं आहे. पॉईंट मध्ये चेंडूला इथे आपण पाहिलं असेल पाठवण्यात आला. एक धाव या चेंडूवरती सिंगल आली आहे आणि सिंगलच्या बरोबरीने 2 धावा लागले त्या धाव फलकावरती. सो गोलंदाज आपण पाहिलं असेल आगाज चांगली गोलंदाजी करतोय. जसं आपण एखादी म्हण आपण म्हणतो ना आगाज गोलंदाजावरती केले आगाज फलंदाज. मात्र हे आगाजचे गोलंदाज आहेत. त्यांनी 2 चेंडूमध्ये नैनेश पवारांनी आपण पाहिलं साहिल यांना एक धावसंख्या ते रोखलेला आहे. हा चांगला असा चेंडू मात्र उजवीचे सोडून जाणारा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्तची पहिलीच धाव इथे मिळाली आहे आणि एक धाव अवंतर धावसंख्येच्या बरोबर 3 धावा लागल्या अंबिका चौक संघाच्या धावसंख्येवरती. बिनबाद 3. पहिलं षटक प्रगती पथात 2 ओव्हरची मॅच. आज बऱ्याच उशिरा आपण पाहिलं असेल ही स्पर्धा सुरू झाली आणि इथे मात्र मोठा पटका खेळायचा होता. ऑनसाइड मध्ये चेंडू मिड विकेट मध्ये जातो. एक धाव या चेंडू सदरित्या पूर्ण केले नैनेश पवार यांनी ओळखलेलं आहे की आता सिंगल डबल का होईना मात्र धावा येणं खूप गरजेचं आहे. कारण का आपण पाहिलं असेल चला वरसे टीम कॅप्टन आपणास कल्पेश प्रभलकर आपणास विनंती असेल की आपण स्टेजचे संपर्क करा. कांटोली संघाचे कर्णधार या ठिकाणी आले आपली वाट पाहत आहेत. याच्यानंतरची मॅच आपली इथे खेळवली जाईल सेकंड राऊंडची तिसरी. पुन्हा एकदा या ठिकाणी दिदा मनस्थितीमध्ये होते साहिल चौधरी. मात्र अंतिम क्षणामध्ये चेंडूला सोडून दिलं. त्यांनी बोलकला चेंडू वाईट कदाचित एक्स्ट्राची धाव मिळेल आणि पंचाने त्या चेंडूला वाईट घोषित केले. 2 एक्स्ट्राच्या धावा इथे मिळाल्या आहेत आणि टोटल धावा अंबिका चौक संघाच्या बिनबाद 5. आगाज चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यांची पाहिलेली आहे. आणि इथे साहिल जास्त वेळ शांत बसण्यात आहे ते साहिल नाहीये. साहिलने मात्र चेंडू ते केलेलं आक्रमण चेंडूला फेकून दिला फार्म हाऊस मध्ये. षटकारी त्याला 6 धावा आणि जवळजवळ मला असं वाटतं आतापर्यंत 5 का 6 चेंडू चौकच्या फलंदाज तिकडे मला फार्म हाऊसच्या दिशेने पाठवण्यात आलेले. पहिल्या मॅच मध्ये नैनेश पवारने 3 का 4 तिकडे घालवले. साहिलने घालवला आणि आता साहिल एक डबल एक चेंडू फार्म हाऊस मध्ये पाठवलेला आहे. संघाच्या धावसंख्येला आकार मिळाला आहे. षटकारीत आलेला आहे. 11 धावा लागली धाव फलकावरती. आगाज स्लोरा चेंडू मात्र या ठिकाणी पडलेला असेल. उंगली फेरी थी लेकिन उसका फायदा उठा बल्लेबाज ने. चौके छक्के के बाद चौका 4 रन आ चुके. साहिल संत गतीने फलंदाजी करत असताना 3 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक 11 धावसंख्येत साहिल फलंदाजी करतायत तर नैनेश पवार सिंगल डबलच्या सहाय्याने या ठिकाणी छोटीशी धावसंख्या त्यांच्या माध्यमातून झाली आहे. मात्र अंबिका चौक संघ एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय. आगाज यांच्यावरती आता आक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे आणि इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. जमीन लगतचा फटका मिड विकेट मध्ये चेंडू गेलेला आहे. एका धावसंख्येपेक्षा जास्त काय पाहायला मिळत नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण चेंडूची फेकी चांगली झालेली आहे. षटक क्रमांक इथे आगाज यांचं पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 16 अशी दमदार सुरुवात झाली होती अंबिका चौक संघाची.
16 16 लॉस ऑफ 0 विकेट. 16 धावा लागले धाव फलकावधी. नैनेश पवार आणि साहिल चौधरी सेट झालेले फलंदाजे पूर्ण एक षटक त्यांनी इथे विकेटवरती बल दिलेला आहे. चला वरचे टीम कॅप्टन आपला शेवटचा कॉल आहे. अजिंक्य चला जे आपले कॅप्टन कोण असतील ना तर लगेचच त्याची संपर्क करा. याच्यानंतर आपण पाहिले असेल इथे टॉस केला जाईल. कांटोली संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. कांटोली संघाने एक सामना चांगला जिंकलाय. इथे निगडोली संघाला पराभूत केला. जय यांची चांगली गोलंदाजी पाहिली. त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना मात्र तो सामना त्या संघाला गमावा लागला होता. एक सामना या ठिकाणी जिंकलेला कांटोली संघाने, एक सामना जिंकला वरोसा संघाने. सकाळच्या 17 मध्ये वरोसा संघ इथे एक चांगली मॅच जिंकलेला. बराच वेळ इथे तिने आराम केलेला आहे. शफीक नवीन आले गोलंदाज दुसरा ओव्हरसाठी. मात्र पाहूया आता शफीक यांची गोलंदाजी कशी होईल. इथून शफीक यांना चांगली गोलंदाजी करायला लागेल. चौक संघाला कुठेतरी कमीत कमी धावसंख्या होती रोखायला लागेल. कमीत कमी धावसंख्या होती त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी होणं गरजेचं असेल त्या हाल संघासाठी. हाल संघाने कांबे संघाला इथं पराभूत केलं होतं. मस्त मॅच झाली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच झाली होती. आता पाहूया स्ट्राईक एंड वरती साहिल चौधरी आणि साहिल याने पहिला चेंडू केलेलं आक्रमण आणि या विनिंग मधला दुसरा चेंडू आता फार्म हाऊस मध्ये गेलेला आहे. साहिल यांचा षटकार 6 धावा. शिकू 5-6 चेंडू तिकडे गेले आयोजकांचे फार्म हाऊस मध्ये. आयोजक आता लॉस झालेले आहेत. मात्र या ठिकाणी तुमच्यासाठी जेवढे लागतील तेवढे चेंडू आयोजक पुरवण्याचे त्यांच्यामध्ये धमक आहे. मात्र चला कल्पेश आता आलेले. टॉस इथे केला जाईल. एका बाजूला कांटोली तर दुसऱ्या बाजूला आपण होतो वरसाई भरोसे. इथे टॉस केला जाईल. राजेंद्र साहेबांच्या सुब्यास्ते टॉस इथे केला जाईल. उजव्या चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि एक आवडता धावसंख्याच्या जोरावरती चौक संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 23 अंकावरती. टॉस इथे केला जातोय आणि इथे फटका पासला तो चेंडू हवेमध्ये. मात्र सेफ प्लॅनला चेंडूचे प्रयत्न चांगले झाले. कल्पेश भाऊ टॉस वरोसा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि जो काही निर्णय असेल ना 2 ओव्हरची मॅच असेल त्याच्यावरती लगेच आपण विचार जास्त करू नका. हा सामना संपला तर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करा. जर आपण टॉस जिंकला तर क्षेत्ररक्षण असेल तर लगेच क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तयार राहायचंय आणि जर फलंदाजी असेल तर अपोजिट संघाला त्या फलंदाजीसाठी सज्ज राहण्यासाठी आपण विनंती करा. नैनेश पवार बराच वेळ शांत आहे आणि नैनेश पवार जास्त वेळ शांत राहणारे नाहीयेत. मात्र ह्या चेंडू वाचले नाही. ह्या चेंडू मात्र आयोजकांचा वाचलेला आहे आणि नैनेश पवार बराच वेळ शांत होते. त्यांच्या बॅटच्या सायना मोठा फटकारला षटकार आणि एक मोठी धावसंख्या आता आपण पाहतो अंबिका चौक संघाची 30 धावा लागेल धाव फलकावरती. 2 ओव्हरची मॅच 2 षटकाचा सामना 12 चेंडूचा सत्र आहे. जिथे पहिलं षटक समाप्त दुसऱ्या षटकामध्ये येते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली पार्टनरशिप एक मोठी साझेदारी इथे नैनेश पवार आणि साहिल चौधरी यांच्यामध्ये झालेली आहे. जमीन लगतचा फटका. नैनेश पवार थंडा करके खाने वाला जो खिलाडी आहे आणि चेंडूला फक्त त्यांनी पालन केली दिशा दिली आणि तिथे चौकार आले. चौकार आले. 34 धावा लागले धाव फलकावरती. नैनेश पवार एक चौकार एक षटकाच्या बरोबरी वैयक्तिक 12 धावसंख्येत फलंदाजी करतात. साहिल चौधरी त्यांच्या बॅटच्या साहाय्याने 2 षटकार 1 चौकार सिंगल डबलच्या साहाय्याने देखील आपल्या संघाला चांगला आकार दिलेला आहे आणि इथे मात्र सेफ प्लॅनला चेंडू होईल याच्यामध्ये शंका नाही. एकदा धावून पूर्ण केले दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती नैनेश पवार आणि साहिल चौधरी यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. त्या 2 धावसंख्येच्या वरील बिनबाद 36 लॉस ऑफ 0 विकेट. 36 धावा लागले धाव फलकावरती. एक चांगली दमदार सुरुवात नैनेश पवार पहिले सफल झाले. पाहूया या ठिकाणी या चेंडूवरती आता गोलंदाज कशी त्यांना गोलंदाजी करतील. याच्यामध्ये गोलंदाज सरस होतील की फलंदाज सरस होतील. मात्र इथे सरस झाले ते नैनेश पवार आणि त्यांच्या अंदाजामध्ये हा षटकाराला पहिलं सत्र देखील समाप्त झाल्यानं तब्बल 2 षटकामध्ये धावा जमवले. अंबिका चौक संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून जो आम्ही निर्णय काय घेतला फलंदाजीचा आणि टोटल धावा आलेले आहेत 42 आणि 43 धावसंख्येची गरज आहे. ते हाल संघाला 12 बॉल्स मध्ये आणि दोन्ही फलंदाजांना मात्र 6 चेंडूचा सामना केलेला आहे. नैनेश पवारने 6 चेंडूचा सामना केला.
त्याच्यामध्ये आपण त्यांचे 2 षटकार, 1 चौकार, सिंगल, डबल आणि टोटल धावा नैनेश पवारने जमवल्या 20. आणि साहिल चौधरी यांनी देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. चला हाल संघाची सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण वाढवा. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण जे ऑनलाईन मॅच पाहत आहेत त्यांचं देखील आपण ते सरचे स्वागत करूया. आणि जिथे उपस्थित जे मान्यवर प्रेक्षक असतील त्या मायबाप प्रेक्षकांचा देखील कॉम्बॅक्टच्या वतीनं खूप सारा आपण या ठिकाणी त्यालाही शुभेच्छा देऊया. आणि ही स्पर्धा मात्र आपण पाहिली तर मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. जरी 1 दिवसाची स्पर्धा जरी असेल ना, मात्र आयोजक कुठे कमी नाहीयेत. आयोजकाने खऱ्या तर या स्पर्धेसाठी खूप सारा त्यांनी आपला योगदान दिलेलं आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय 10 आणि तृतीय पारितोषिक असेल 5,000 आणि इतर वैयक्तिक पारितोषिक असतील फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज असे इतर बरेचसे पारितोषिक इथे या खेळाडूंसाठी देण्यात येतील. मात्र पाहूया या आपण पाहतोय राजा शिव छत्रपती चषक आज आपण पाहिलं असेल हा ड्रामा आहे, हा आपण पाहिला असेल ट्रेलर आहे, पिक्चर विभागी आहे. आता त्यांच्याच माध्यमातून एक मोठी आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद वार्डच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ती स्पर्धेचं स्वरूप असेल ती पूर्ण नाईट, 4 दिवस नाईट स्पर्धेचा मोठं आयोजन फेब्रुवारी मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच ज्यांना जो कोणाला सहभाग घ्यायचा असेल त्या स्पर्धेमध्ये त्या आयोजकांशी आपण किरणदादा असतील आणि जे इतर सर्व त्यांची मंडळी असतील त्यांच्या बरोबर आपण या ठिकाणी संपर्क करावा. आरिफ आणि इफ्रान ही सलामीची जोडी, उफरान आरिफ उफरान ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. चला आपण हाल संघाला सुद्धा शुभेच्छा देऊया. मोक्सला घेतलंय का? हा मोक्स आता चष्मा लावून आलेत बघा. उत्कर्ष तुमची बरोबरी केलेली आहे मोक्सने आणि एक स्टाईलिश केलेला आपण पाहतो मोक्स. हा गौतम ओसवाल संघाचे आपण पाहिलं पुरस्कार आहेत आणि ते मोक्ष आपण पाहिले असेल अंबिका किरणचे मालक आहेत आणि ते देखील आपण पाहतो इनांक्ष मध्ये. आरिफ स्ट्राईक करती आहेत, नासिक स्ट्राईक होती उफरान. तर गोलंदाज नैनेश पवार 12 चेंडूमध्ये 43 धावसंख्येची गरज, 42 धावा पहिल्या सत्रामध्ये. अंबिका चौक संघाला मोक्ष मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. वाह चिकू क्या बात आहे. बघा मोक्षला तुम्ही हलक्यात घेऊ नका, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी मेडॉनमध्ये केलेलं आहे. आणि इथे मात्र आपण पाहिलं सर डॉट बॉलनी सुरुवात झालेली आहे. मोक्षला सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि त्यांनी मात्र त्या ठिकाणी पहिल्या चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि नैनेश पवार ज्यानं पहिल्या चेंडूमध्ये डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. आणि इथे मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळायचा तर ऑन साइड मध्ये आहे. इथे डॉट बॉलर आहे नैनेश पवार, एक अष्टपैलू हा खेळाडू आणि अंबिका चौक संघाचा हा ब्रँड आहे. अंबिका संघाची जी ओळख आहे ना ती नैनेश पवार बोलल्या चुकू आहे. एक नेहमीच चांगली कामगिरी करतो, बायकर मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय. एक नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना नाईट असेल बाईक त्यांच्या नावावरती आहे ते नैनेश पवार. डेरोलीची नाईट स्पर्धा आपण पाहिली असेल तिथे त्यांना बाईक मिळाली, तेच नैनेश पवार. इथे आपण पाहिलं असाल बरीचशीच वैयक्तिक पारितोषिक त्यांच्या नावावरती. आणि नैनेश पवार आणि अंबिका चौक हीच तर संघाची ओळख राहिली आहे. आणि इथे मात्र या चेंडूला केला स्लोट आणि त्याच्यावरती आपण केलं आपलं आक्रमण आणि ते षटकार आले 6 धावा. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी मारेन, चौकार किंवा षटकार त्या इराद्याने इथे फलंदाज आरिफ के बल्ले से निकले 6 रन. 6 रन ने अपना खाता खोला है. 43 रन का पीछा करते समय पहली ओवर की 3 गेंद की समाप्त हो चुकी है नैनेश पवार की. काबिल तारीफ गेंदबाजी अच्छी थी, लेकिन आरिफ ऐसे बल्लेबाजी करते तो शायद ये मुकाबले में वापसी हो सकती है हाल टीम की. नैनेश पवार की एक गेंद थी, स्लोअर की गेंद थी, लेकिन गेंद हवा में काफी देर है, फील्डर गेंद के नीचे आ चुके हैं और आरिफ का पारी का खात्मा हो चुका है. पहला विकेट का पतन होता हो हाल टीम का और ये कमबैक करे गेंदबाज नैनेश पवार अपनी टीम के लिए. एक छक्का जरूर खाया था, उसके बाद में आरिफ उनका विकेट उनको मिला. 42 रन का पीछा करते समय अभी भी जरूरत है 37 रन की. आने बोले 1 ओवर का खेल बचा होगा. नैनेश पवार के कुछ गेंदे बचे होंगे. अब तक नैनेश पवार ने काफी अच्छी गेंदबाजी की है. 4 गेंदे अब तक डाल चुकी है. 4 गेंदों में 6 रन 1 विकेट. एक अच्छी गेंदबाजी कर रहे नैनेश पवार. नए बल्लेबाज आ चुके हैं टीम की तरफ से. शाहनवाज नए गेंदबाज नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं.
लेकिन 12 गेंदे में 42 रन का पीछा करते समय पहले गेंद के ऊपर से आगाज होना चाहिए था। पहले गेंद से ऊपर अगर आगाज हो जाता था तो शायद ये मुकाबला, लेकिन क्रिकेट अनिश्चितता भरा जो हमेशा कहते हैं, लेकिन क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। अनिश्चितता भरा जो क्रिकेट का खेल है। नैनेश पवार और ये अच्छी गेंद थी, लेकिन स्टंपर काफी बार अंपर का वाइड गेंद के कार्य करते हुए एक रन अतिरिक्त मिला इस ओर से, और एक सिंगल के मदद से 7 रन आ चुकी है 43 रन का पीछा करते समय। नैनेश पवार काफी अच्छा एक्सपीरियंस उनके पास है, काफी अच्छा अनुभव है, कई सारा क्रिकेट खेले, या आप ग्रामीण क्रिकेट हो या ओपन क्रिकेट हो, व्यवसायिक क्रिकेट हो, काफी अच्छा क्रिकेट उनके तरफ से देखने को मिला है, वही नैनेश पवार। और ये गेंद अच्छी थी, लेकिन गेंद काफी देर हवा में सेफ लैंड हो चुकी है। एक रन इस गेंद के ऊपर बल्लेबाज को मिला, और पहली ओवर अभी भी प्रगति पर चलो इस समय। ऑन स्क्रीन पर आप देख सकते हैं मोक्ष को जूम किया इस कैमरामैन ने। मोक्ष काफी अच्छा यहाँ पे प्रयास कर रहा है हर गेंद के ऊपर। पहली गेंद के ऊपर जो उनको फील्डिंग अच्छी हो चुकी थी, उनको स्क्रीन के ऊपर अभी पूरा जूम किया है, और इस गेंद के ऊपर ये बेहतरीन स्ट्रोक लगा दिया और बल्ले से निकला ये 6 रन, और नैनेश पवार की पहली ओवर की समाप्ति। छह गेंदों 29 रन की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए हर टीम के लिए। जो बल्लेबाज आया था अरीफ तो आउट हो चुके हैं। उरफान के बल्ले से 6 रन, उरफात के बल्ले से 6 रन मिले थे, और उसके बाद में अभी आने वाले 6 गेंदों में जरूरत है जीतने के लिए 29 रन की। गेंदबाज हो गए इस समय संकेत माली, लेफ्ट आर्म गेंदबाज होंगे, लेकिन 6 गेंदों में 29 रन रोकते अंबिका टीम के गेंदबाज संकेत माली, तो ये मुकाबले में वापसी हो सकती है। अगर 6 गेंदों में नैनेश पवार मोक्ष के लिए थोड़ा सा कुछ यहाँ पे टॉनिक दे रहा है, सबको चुस्त रहने के लिए अभी फील्डिंग सजा रहे हैं, काफी अच्छी तरह से फील्डिंग का सजा रहे। विकेट कीपर के पीछे देखा जाएगा तो उत्कर्ष मत है, चीकू ग्लोव्स लगा के विकेट कीपिंग कर रहा है। और इस संकेत की पहली गेंद थी, लेकिन यहाँ पे शायद इस गेंद के ऊपर बड़ा हिट लगाने की कोशिश थी बल्लेबाज की, लेकिन गेंद और बल्ले का इतना संपर्क अच्छा हुआ नहीं। इसी से सिंगल के साथ में स्कोर में हो जाएगी बढ़ोतरी। आने वाली 5 गेंद 28 रन की जरूरत है। अभी सिंगल डबल से काम चलने वाला नहीं हर टीम का, लेकिन यहाँ पे मुकाबले को जीतने हैं तो यहाँ पे चक्के चौकों की बरसात होनी खूब यहाँ पे देखा जाए तो वापसी हो सकती है। एक अच्छी गेंद थी, लेकिन अंपायर ने दोनों हाथ वाइट की तरफ इशारा करते समय का 3 रन मिला। अभी भी 27 रन की जरूरत है। आने वाले 5 गेंदे 27 रन। अगर यहाँ पे आकाश हो जाता है ना तो निश्चित रूप से मुकाबले में वापसी हो सकती है। संकेत माली काफी अच्छी गेंदबाजी करे, लेकिन इस गेंद के ऊपर थोड़ा सा दिशा भटक चुके थे। ये भी अच्छी गेंद थी, स्लोअर की गेंद थी, बल्लेबाज को इस गेंद समझ नहीं है। डॉट गेंद की वही समाप्ति, स्कोर वही रोका है। आने वाली अभी भी 27 रन की जरूरत है, लेकिन आने वाली गेंद बची हुई है 4 गेंदे 27 रन की जरूरत। नैनेश पवार बार बार फील्डिंग में परिवर्तन कर रही है। हर फील्डर के ऊपर चौकाना रखने के लिए मायने रखते नैनेश पवार। नैनेश पवार अभी मिड ऑफ के ऊपर आ गए, पहले लॉन्ग ऑफ पे थे, अब सर्कल में थोड़ा सा यहाँ पे नैनेश पवार आ चुके हैं। थर्ड मैन के क्षेत्र में एक फील्डर तैनात किया है, लेकिन अभी भी 27 रन की जरूरत है मुकाबले को जीतने के लिए हर टीम के लिए। स्लोअर की गेंद थी, फिर एक बार वाइड गेंद, हर गेंद स्लोअर गेंद कर रहे हैं, लेकिन उसका फायदा भी हो रहा है हर टीम के लिए। अभी 26 रन की जरूरत, 4 गेंदे 26। अगर यहाँ से 1-2 बड़े हिट आते हैं ना तो ये मुकाबले में मजा आएगा, दर्शकों को भी बहुत मजा आएगा। लेकिन संकेत माली बल्लेबाज को मौका नहीं दे रहा है। कारपेट लोन का ये स्ट्रोक था, स्कोर लेग पर से गेंद जा रही है। एक रन आसानी के साथ पूरा, सिंगल से इतना फर्क पड़ने वाला ये नहीं है। अंबिका चौक टीम के बल्लेबाज ने गेंदबाज ने सोचा है, लेकिन ये सिंगल के मदद से आने वाली 5 की 3 गेंदें बची है और 3 गेंदों में 25 रन की जरूरत। 25 रन की जरूरत। ये अच्छी गेंद, और इस गेंद के ऊपर टैप जरूर किया था
लेकिन गेंद जा रही एक्स्ट्रा कवर से 17 बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। और ये 4 रन का इतना पाया या फिर उसका नहीं होगा, यहाँ पे देखा जाएगा तो अभी आने वाली गेंदें बची है 2 और 21 रन की जरूरत। चला वरोसे टीम कॅप्टन आपण जो काय निर्णय असेल कल्पेचा था, काय निर्णय घेतला, फिल्डिंग पे बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला आहे। तर चला कंट्रोल टीम आपण कुठे असं रेडी राहा। अनंता सज्जरा लगेच मैदानाच्या आतमध्ये जशी मॅच संपेल ना तसंच लगेच मैदानाच्या आतमध्ये इन अक्षर मध्ये आपण इथे यायचं। इथे मात्र आपण पाहिलं असेल स्टोअरचा चेंडू संकेत माले प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन करतो, व्हेरिएशन करणं खूप महत्वाचं आहे। प्रत्येक चेंडू मागे आपण पाहिलं असेल आक्रमकता आहे, स्टोअरचे चेंडू फेकले जात आहेत आणि इथे डॉट बॉलची झाली समाप्ती। आणि याच्या नंतरची मॅच वरोसे आणि त्यांच्या विरुद्ध असेल कांटोले आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण, चेंडू वाचलेला बघा, चेंडू आलेला इकडे। चला चेंडू द्या, चेंडू इकडे पाठवा, नंतर घ्या आधीच तुमच्या इथं चौक संघाने बरेच चेंडू तिकडे फार्म हाऊस मध्ये पाठवलेत 5-7 चेंडू इथे गेलेले आहेत। मात्र असू दे, मात्र या ठिकाणी सर्व संघांना आपण शुभेच्छा देतो। सामना अंबिका चौक संघाने जिंकलेत, 2 सामने इथे नरोदे संघाने जिंकलेत आणि मोक्ष न माहिती या ठिकाणी पहिला चेंडू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण चेकू केलेला आहे, मोक्षचा चांगला क्षेत्ररक्षण राहिलेला आहे आणि मेन ऑफ द मॅच मोक्ष। चला ते सांगतात साहिल की आपण ते मोक्षला द्या, मोक्षला मेन ऑफ द मॅच या। मोक्ष गॉगल लावणे, गॉगल आता बॉक्सची छाती पण सुद्धा बघा 4 इंच आता चौडी झालेली आहे आणि साहिल चौधरी मॅन ऑफ द मॅच होते। मात्र त्यांनी सांगितलं की या मोक्सला आपण